मागं बघू शकता कन्नड टाइमला पोचलोय आम्ही. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज सोबत फक्त करण आहे, अनिकेत आला नाही आज. तो गेला कोल्हापूरला सुट्टीला. तर करण आहे सोबत आज, फक्त माझ्या मागं दिसत असेल. तर आज आम्ही निघालो कन्नड डॅमला. किती बरं 14 का 15 किलोमीटर आहे इथून. सो आजची राईड आहे थोडी मोठी. मी जाऊन आलो एकदा, करणला म्हणलं चल जाऊयात म्हणून. तर दोघंच आहे आपण, तर तुला आणतो फिरू. त्याला पहिल्यांदा म्हणलं मी आज इंक तर येणार आहे का, तर मला नको लय चढ आहे म्हणून. बरं म्हणलं ठीक आहे जाऊ कन्नड डॅमला. मग तर आता कन्नड डॅमला चालले. आता एकदा फक्त आपण व्ह्यू बघूयात कुठला झाला. मी तर राजापाशी पोचले. मागच्या असला व्ह्यू भारी झाला होता. ओ परत झालाय बघा, थोडं व्ह्यू बघा. एकच मिनिट. सूर्य कसा भारी दिसतोय पण. करण चालला पुढं. कारण तुझं पेपर झालं ना रे. आता सुट्ट्या कधीपर्यंत? 15 जून. कसं आलंय? हां आता 10वीत चालू असेल. आमचे 12वीत चालू आहे. हां 30 1 मेला सुट्ट्या लागणार. नाही आमचं 30 एप्रिललाच रिझल्ट आहे. चढ जात करण. अय करण का थांबलाय? दम लागला काय? चल चल ये सावकाश थांबतोय कुठं? त्याला लागलाय दम. इथं थांबतो मी आता, कारण मागणी येत असेल. नाही ते थांबलंच आहे अजून, दिसना म्हणजे थांबला इथं 100%. मला कसं पाणी पिया जरा. काय झाली बघा बॉटल गार आहे पाणी. बॉटल किती गार पाणी. 1 घोट बास आहे. अजून जास्त वेळ नाही. 6-7 झाले. कन्नड डॅमला जायचं म्हणजे किती किलोमीटर आहे? 14-15 किलोमीटर आहे. काय जायचं परत तेवढंच परत रिटर्न यायचं. असं बी 14-15 किलोमीटर आमच्या घरापासून नाही. म्हणजे असं पोहे नाक्यापासून किंवा त्या मोळाच्या वाड्याच्या अलीकडचा तो नेताजी सुभाषचंद्र बोस चौक आहे बघा, तिथनं असेल ते 14-15. कारण मॅपवरती तिथनं दाखवते. आमच्या घरापासून थोडंसं अंतर वाढतं आहे. कारण मी आत्ता गेलो होतो मागच्या रविवारी मी गेलो होतो. तर तिकडं हे होतं, वाढलं होतं थोडं माझं रनिंग. बघूयात काय होतं, जाऊयात. रनिंग कसं काय नसतं जायचं म्हणलं. पोहे नाक्यावर पोचले. इथं खाली जायचं आपल्याला स्टँडकडे. इकडे करण स्टँडकडे जायचे. स्टँडकडनं मोळाच्या वाड्यावरनं मेढा रोडला लागायचं. मेढा रोडलाच येते. जाऊया तर. तो काहीच मोळाच्या वाड्यावर पोचलोय का. आता इथनं मेढा रोडला लागायचं. आपल्याला जायचं कन्नड डॅमला. आता इकडे मेढा रोडला जाणार आहे.
करण चाललाय बघा पुढं हळद एक आता. आता डायरेक्ट डॅमवर भेटतो, कन्नड डॅमवर भेटतो डायरेक्ट आता. बाय. तुम्ही मागं बघू शकता कन्नड डॅमला पोचलोय आम्ही. दिसतंय का मी दाखवतो एकच मिनिट. हे बघा इथं कन्नड डॅम आहे. कसं व्हायब्रेट होते या पुलाची खासियत आहे. आता ती बस गेली तर हा पूल इतका खराब झालाय थोडा. तर काय होतंय ती पुलावरनं बस गेली ना की असं असं व्हायब्रेट होतोय पुला. मग ती करणला म्हणलं बघ म्हणून, कारण मागच्याच मी आलं तर तेव्हा पूल कम्प्लीट व्हायब्रेट झाला होता. एक पुसाचा ट्रॅक्टर गेला होता इथनं. आता मी पोचलोय त्यामुळे त्या पुलाचं थोडं हे होतंय, भीती वाटली थोडी उभं राहायला याच्यावरती. पण हा पॉईंट होता आपण इथं उभं राहणार होतो. पाणी दिसतंय खाली, इथं पूल आहे आणि तो कन्नड डॅम दिसतोय महाग. काय मिसली करणं पुलाबद्दल काय सांगशील? काय नाही ते लाजतो जरा, मला म्हणते का लाजत जाऊ नको रे. काय कुठे काय मग आता फोटोशूट वगैरे करणार इथे, जरा फोटो वगैरे काढायचे आणि जाणार आहे. खरं तर मी करणला इथं पहिल्यांदा घेऊन आलोय, म्हणजे ह्या रोडलाच पहिल्यांदा घेऊन आलोय त्याला. मी एकदा आलो होतो त्याला म्हटलं चल, त्याला मी पहिल्यांदा म्हटलं अजिंक्य तारा जायचं का, म्हणजे मला अजिंक्य तारा पुढे चढ आहे म्हणून म्हटलं ठीक आहे मग इकडे जाऊयात. चल मग जर आता ते लोकेशन मला भारी दिसतं एकदम. म्हणजे हे बघा तुम्ही सगळे डोंगर, इथं सनराईज व्हायला लागलाय म्हणजे झालाच आहे ऑलमोस्ट. आणि हा डॅम आहे समोर, डॅम बघू शकतो मी, तुम्ही झूम करतो. हे बघा डॅम आणि मी करेक्ट समोर उभा आहे डॅमच्या. इथं दोघात सायकली करणची, ही माझी सायकल इथं आहे. सो गाइस आता मी ब्लॉग एंड करतो. मला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि त्यामुळे म्हणजे बेल आयकन जर तुम्ही दाबलं तर काय होईल की माझा जेव्हा ब्लॉग पडेल तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन भेटायला मदत होईल. आणि तुम्ही ब्लॉग बघू शकता. कधी कधी थोडं क्वालिटीचा इश्यू होतोय ब्लॉगमध्ये, कारण जेव्हा ब्लॉग मी एक्सपोर्ट करतो एडिट करून तेव्हा थोडासा प्रॉब्लेम झाला की पूर्ण क्वालिटी ड्रॉप होती त्याची. आणि क्वालिटी तुम्हाला इम्प्रूव्ह पण करता येत नाही, त्यामुळे ती लॉक होते ऑप्शन तिथला. सो तेवढं कॉपरेट करायचं चुकून होतं कधी कधी. पण मी माझं बेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय, कारण क्वालिटी असली तर तुम्ही बघणार आहे मला माहिती आहे. सो गाईज थँक्स फॉर वॉचिंग. नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. थँक्यू.